नमस्कार मंडळी, सहल ह्या तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आपण पुन्हा एकदा नवीन सहलीला निघालेलो आहोत अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात। मागच्या सहलीत आपण न्यूयॉर्कमधलं सेंट्रल पार्क बघितलं आणि आज आपण जाणार आहोत अमेरिकेतल्या सर्वात उंच इमारतीत, ते म्हणजे वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीला, जिथून आपण न्यूयॉर्कचा 360 डिग्री व्ह्यू बघणार आहोत। चला तर मग आपल्या सहलीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीच्या वेबसाईटवरनं ॲडव्हान्समध्ये तिकीट्स बुक करायला हवे। ह्याचं तिकीट $50 ते साधारण $74 पर्यंत वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये अवेलेबल आहे। तिकीट बुक केल्यावर आपल्याला दिलेल्या टाइम स्लॉटमध्ये इथे हजर राहावं लागतं। आत्ता आपण उभे आहोत वन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाहेर, जी युनायटेड स्टेट्समधली सर्वात उंच इमारत आहे आणि जगातील 7व्या क्रमांकावरची सर्वात उंच अशी इमारत आहे। 11 सप्टेंबर 2001ला ट्विन्स टॉवर्स म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर, जे दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त झालं, त्याच्या शेजारीच ही बिल्डिंग बांधलेली आहे। चला तर मग आपण अमेरिकेतल्या सर्वात उंच अशा इमारतीच्या आत जाऊयात। आतमध्ये आल्या आल्या आधी तिकीट्स चेक होतात आणि मग आपल्याला असं खाली उतरून जावं लागतं। त्यानंतर होतो आपला सिक्युरिटी चेक, ज्यात आपल्या बॅग्स पण चेक केल्या जातात। त्यानंतर आपण पोहोचतो ते ह्या पॅसेजमध्ये, ह्याला म्हणतात ग्लोबल वेलकम सेंटर, जिथे हा कर्व्ड शेप LED स्क्रीन बसवलेला आहे। ह्याला आपण टच करून आपल्या देशाचं लोकेशन पण बघू शकतो। त्यापुढे आपल्याला एका छोट्याशा रस्त्याने पुढे जावं लागतं, ज्याला म्हणतात होरायझॉन ग्रिड। ह्या होरायझॉन ग्रिडमध्ये छोट्या छोट्या अशा एकूण 145 स्क्रीन्स बसवलेल्या आहेत, ज्या स्क्रीन्समध्ये आपल्याला वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीमधून कोणकोणती महत्त्वाची ठिकाणं बघायला मिळणार आहेत ते दिसतं। वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी हे ह्या वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंगच्या 102व्या मजल्यावरती आहे, जिथून आपल्याला संपूर्ण न्यूयॉर्क शहराचा चहूबाजूचा व्ह्यू दिसतो। आता आपण होरायझॉन ग्रिडच्या पुढे चाललेलो आहोत। थोडं पुढे गेल्यावर आपल्याला ही अजून एक स्क्रीन दिसते, ज्यावरती ही बिल्डिंग कशी उभी राहिली याचं ॲनिमेशन दिलेलं आहे। वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही एकूण 1776 फूट इतकी उंच आहे। 27 एप्रिल 2006ला ह्याचं बांधकाम सुरू झालं आणि 3 नोव्हेंबर 2014ला ही बिल्डिंग सगळ्यांसाठी ओपन करण्यात आली। ह्याला एकूण 104 मजले आहेत आणि ह्याच्या टॉपमोस्ट फ्लोअरवरती आहे वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी, जिथे आपण आता जाणार आहोत। ह्या इमारतीची अजून एक खासियत म्हणजे यातली लिफ्ट, यातली स्कायपॉड एलिव्हेटर, जी आपल्याला 47 सेकंदात 102व्या मजल्यावर घेऊन जाते। आणि ह्या लिफ्टमध्ये ह्या स्क्रीन्स बसवलेल्या आहेत, ज्यावर आपण किती फूट उंच जात आहोत ते दिसतं। त्याचप्रमाणे 1600 सालापासून आत्तापर्यंत न्यूयॉर्क सिटीत काय काय बदल होत गेले, हे शहर कसं ट्रान्सफॉर्म होत गेलं ते आपल्याला बघायला मिळतं। ही एलिव्हेटर जगातल्या काही फास्टेस्ट एलिव्हेटर्स पैकी एक आहे आणि ह्यातली राईड हा एक जबरदस्त अनुभव आहे। Welcome to One World Observatory. आपण आता वरती पोहोचलेलो आहोत आणि पोहोचल्या आपल्याला एक हार्ट पंपिंग ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स बघायला मिळतो, तो म्हणजे सी फॉरेवर थिएटरमध्ये। ह्या शोमध्ये गेल्या अनेक वर्षात न्यूयॉर्क सिटी कशी उभी राहिली आणि न्यूयॉर्क सिटीचे ग्लिम्स बघायला मिळतात। पण ह्या शोचा जो शेवट होतो तो अक्षरशः श्वास रोखून धरणारा आणि अतिशय सरप्राइझिंग आहे। चला तर मग ते सरप्राईज काय आहे ते बघूयात। ह्या स्क्रीन जेव्हा वर गेल्या आणि समोर न्यूयॉर्क सिटीचा जो काही व्ह्यू दिसला, तो पैसा वसूल मोमेंट होता।
ह्याच्या पुढे गेल्यावरती आपल्याला इथले जे गाईड्स आहेत ते इन्फॉर्मेशन देतात आणि त्याच्या पुढे आपण येतो ते ह्या पॅसेजमध्ये. हा इथला कॅफे आहे जिथे कॉफी, लहान मोठ्यांसाठी वेगवेगळे ड्रिंक्स आणि बरेचसे स्नॅक्स ऑप्शन्स आहेत. वनवर्ल्ड ऑब्झर्वेटरी हे आठवड्यातले सगळे दिवस सकाळी 9 ते रात्री 9 उघडं असतं. कॅफेच्याच बाजूला एक रेस्टॉरंट आहे जो ड्रिंक अँड डाईन इन द स्कायचा एक्सपिरियन्स आपल्याला देतो, जिथे आपल्याला ॲडव्हान्समध्ये रिझर्वेशन करावं लागतं. आत्ता आपण आहोत ऑब्झर्वेटरीच्या फर्स्ट फ्लोअरवरती आणि आता आपण जाणार आहोत खालच्या फ्लोअरला, जिथून आपल्याला काचेतून न्यूयॉर्कचा 360 डिग्री व्ह्यू दिसणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिकीट काढताना आपल्याला जो टाइम स्लॉट अलॉट केला जातो त्या वेळेतच आपल्याला हजर राहावं लागतं, पण त्यापुढे आपण हवा तितका वेळ इथे स्पेंड करू शकतो. ह्या बिल्डिंगमध्ये वनवर्ल्ड ऑब्झर्वेटरी व्यतिरिक्त जे बाकीचे फ्लोज आहेत त्या फ्लोजवरती अनेक कंपन्यांचे रेंटल ऑफिसेस आहेत. ह्या सहलीला येण्याआधी आपण न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास कसा केला, त्याचप्रमाणे मागच्या सहलीत आपण सेंट्रल पार्कला कसे फिरलो याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. ते जरूर बघा, त्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे काही पर्सनल कारणांमुळे मला हा व्हिडिओ टाकायला उशीर झाला, त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि मला खात्री आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा संपूर्ण डेक फिरायला बराच वेळ लागतो आणि आपले पाय दुखायला लागतात, म्हणून ठिकठिकाणी इथे सिटिंग अरेंजमेंट्स केलेले आहेत. त्याचप्रमाणे रेस्टरूमची देखील सोय आहे. आपण सूर्यास्ताच्या थोडेसे आधी आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला इथनं संध्याकाळचा व्ह्यू देखील दिसणार आहे. तुम्ही बघू शकता न्यूयॉर्कच्या सगळ्या उंच इमारती आपल्याला एका व्ह्यूमध्ये कॅप्चर होताना दिसतात. आता आपल्याला दिसणार आहे न्यूयॉर्कचा पॉप्युलर असा लिबर्टी आयलंड, ज्याच्यावरती उभा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. ही आहे लिबर्टी लेडी आणि हा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हा एक छोटासा शो इथे रेग्युलरली चालू असतो. इथले गाईड्स इथली कंटिन्युअस इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतात. आता आपण बघूयात ईस्ट साईडने आपल्याला काय दिसतं. ह्या बाजूने आपल्याला 2 आयकॉनिक अशा गोष्टी दिसणार आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे वर्ल्ड फेमस आयकॉनिक असा द ब्रुकलिन ब्रिज. हा आहे ब्रुकलिन ब्रिज आणि त्याच्या एक्झॅक्ट शेजारी आहे तो मॅनहॅटन ब्रिज आणि खालून जी नदी वाहते आहे ती आहे ईस्ट रिव्हर. न्यूयॉर्कची बेसिक इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे, तो जरूर बघा. आणि जी ठिकाणं मी तुम्हाला इथनं दाखवली त्या ठिकाणांना देखील आपण व्हिजिट करणार आहोत, त्यामुळे येणारे व्हिडिओज देखील बघत राहा. ह्याच फ्लोअरवरती एक गिफ्ट शॉप पण आहे, जिथून आपण सुव्हिनियर्स विकत घेऊ शकतो, जिथे आपल्याला वेगवेगळे गिफ्ट्स आणि मॅग्नेट्स आणि अशा अनेक वस्तू दिसतील. पण ह्या सगळ्या वस्तू इथे भरपूर महाग मिळतात आणि तुम्ही न्यूयॉर्कला येणार असाल तर एक टिप देते, ज्या वस्तू टाइम्स स्क्वेअरवरती किंवा वनवर्ल्ड ऑब्झर्वेटरीला मिळतात त्या सेम क्वालिटीच्या वस्तू आपल्याला सेंट्रल पार्कच्या बाहेर किंवा ब्रुकलिन ब्रिजच्या बाहेर जे छोटे छोटे स्टॉल्स आहेत तिथे अगदी कमी किमतीत मिळतात. आता सूर्यास्त जवळजवळ व्हायला आलेला आहे, त्यामुळे आपण सूर्यास्ताच्या वेळीचा जो व्ह्यू आहे तो बघणार आहोत. मावळतीचा सूर्य आणि लाल झालेलं आकाश, हे दृश्य बघण्यासाठी वनवर्ल्ड ऑब्झर्वेटरी हे परफेक्ट ठिकाण आहे. अमेरिकेत मावळतीचा सूर्य बघताना ह्याची जाणीव रोज होते की हा सूर्य आता आपल्या देशात आपल्या लोकांमध्ये उगवतो आहे. लिबर्टी लेडी जी मगाशी आपण बघितली त्याचे लाईट्स आता लागलेले आहेत. न्यूयॉर्क स्कायलाईनचा नाईट व्ह्यू. ह्या बिल्डिंगच्या एक्झॅक्ट शेजारी आहे 9/11 मेमोरियल, पण आता ते बंद झाल्यामुळे आपण तिथे उद्या जाणार आहोत. पण आपण आता इथून पुढे जाणार आहोत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागात, ते म्हणजे ऑक्युलस वर्ल्ड ट्रेड सेंटर, ज्याची एंट्री ह्या बिल्डिंगला लागूनच आहे. ऑक्युलस वर्ल्ड ट्रेड सेंटर हे एक ट्रान्सपोर्टेशन हब आहे. इन शॉर्ट हे एक ट्रेन स्टेशन आहे.
पण हे इतकं सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे, हा न्यूयॉर्क मधला एक आर्किटेक्चरल मास्टरपीस म्हणून ओळखला जातो। बाहेरून ह्या बिल्डिंगचा शेप हा असा दिसतो। ऑक्युलस हे 2016 साली सुरू झालं आणि ट्रान्सपोर्टेशन हब बरोबरच इथे एक मोठा शॉपिंग मॉल देखील आहे, जिथे अनेक मोठ्या ब्रँड्सचे शॉप्स आपल्याला बघायला मिळतात। ह्याच्यात एकूण 12 भुयारी मार्ग आहेत आणि दर आठवड्याला इथे 1 दशलक्षहून अधिक लोक ट्रॅव्हल करतात। ह्याचा युनिक शेप बघून तुमच्या लक्षात आलं असेल की हा एखाद्या पक्ष्याचा किंवा एखादा वेल माशाच्या स्केलेटन सारखा शेप आहे। ही संपूर्ण बिल्डिंग ओव्हल शेप आहे आणि स्टीलच्या पांढऱ्या रंगाच्या रिब्स पासून बनलेली आहे। वीकडेज मध्ये ही एवढी मोठी संपूर्ण बिल्डिंग गर्दीने भरून गेलेली असते। पण वरच्या लेवलला जाऊन बघूयात की एक्झॅक्टली काय आहे। हे एक ॲपल स्टोअर आहे जे खूप ह्यूज आहे। शॉपिंग मॉल व्यतिरिक्त इथे डायनिंगचे पण बरेच ऑप्शन्स आहेत। आता बराच उशीर झालेला आहे, रात्रीचे 9 वाजलेले आहेत, तेव्हा आपण आता इथून बाहेर पडूयात। बाहेर बघूयात एक्झॅक्टली काय आहे। रात्रीचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ऑक्युलस वर्ल्ड ट्रेड सेंटर। आता बराच उशीर झाल्यामुळे आपली सहल आपण इथे संपवूयात। बाजूला काही फोटो पॉइंट्स आहेत, तिथे पटापट फोटोज काढूयात आणि निघूयात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे पुढच्या सहलीत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला, न्यूयॉर्कची बस टूर घ्यायला आणि 9/11 मेमोरियल बघायला तयार रहा। तेव्हा लवकरच भेटूयात। धन्यवाद।